हॅलो नमस्कार मंडळी। तर चला आज आपण मस्त असा झटपट होणारा ढोकळा बनवणार आहोत। तर अगदी नाश्त्यासाठी उत्तम असा पर्याय आहे आणि झटपट सुद्धा बनतो। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर ढोकळा वाफवण्यासाठी पहिले मी इथं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कढईत। तुम्ही हवं तर स्टीमरमध्ये सुद्धा वाफवू शकता। तर इथे मी कढईत पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता आपल्याकडे ढोकळा बनवण्यासाठी डाळीचं पीठ घ्यायचं आहे। तर आपल्याला कितपत ढोकळा बनवायचा आहे त्यानुसार डाळीचं पीठ घ्यायचं आहे। त्यात 2-3 चमचे रवा टाकून घ्यायचा आहे। नंतर त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे। नंतर यात आपल्याला साखर टाकायची आहे। नंतर यात सायट्रिक ॲसिड टाकून घ्यायचं आहे। साखर टाकून झालेली आहे। आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर लागेल तसं पाणी टाकून मस्त आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत आपल्याला हे छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर मस्त आपलं बॅटर तयार झालेलं आहे, इथं बघू शकता। तर सगळ्यात शेवटी आपल्याला यात खाण्याचा सोडा टाकायचा आहे। खाण्याचा सोडा टाकल्यावर मिश्रण एकदम फ्लफी होतं। तर मस्त आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। तर इकडे मी एका ताटाला छान असं तेल लावून घेतलेलं आहे। त्यावर आता आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित हलवून आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे। ही प्रोसिजर झटपट करायची आहे म्हणजे मस्त आपला ढोकळा जाळीदार बनतो। तर मस्त डॅब डॅब करून घ्यायचं आहे। इकडं कढईतील पाणीसुद्धा गरम झालेलं आहे। त्यावर आपल्याला हे ढोकळ्याचं ताट ठेवून द्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 5-6 मिनटं आपल्याला ढोकळा छान वाफवून घ्यायचा आहे। तर आधी मोठा गॅस ठेवायचा आहे, नंतर बारीक गॅसवर मस्त ढोकळा वाफवून घ्यायचा आहे। तर 7-8 मिनिटांनंतर आपला ढोकळा छान वाफवलेला आहे बघा। तर आपण चाकूने चेक करून बघायचं आहे आपला ढोकळा शिजलेला आहे की नाही। तर आपला मस्त ढोकळा इथं शिजलेला आहे। आपला ढोकळा आपण काढून घ्यायचा आहे आणि थंड करण्यासाठी ठेवायचा आहे। तोपर्यंत आपण तडका बनवून घेऊया। एका तडका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। त्यात साखर टाकायची आहे। नंतर त्यात पाणी टाकायचं आहे आणि छान तडका उकळवून घ्यायचा आहे। तर आपल्या इकडं तडका छान उकळून झालेला आहे। त्यातील साखर विरघळलेली आहे। आता हा तडका आपल्याला ढोकळ्यावर टाकून घ्यायचा आहे। तर मस्त आपला तडका टाकून झालेला आहे। आता आपण आपल्याला हव्या त्या आकारात ढोकळा छान कट करून घ्यायचा आहे। त्यावर थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे। तर तुमच्याकडं असेल तर तुम्ही खोबरंसुद्धा यावर टाकू शकता। ओलं खोबरं टाकल्यावर खूप छान टेस्ट येते। तर माझ्याकडं नव्हतं म्हणून मी टाकलेलं नाही। तर मस्त इथं मी ढोकळा छान कट करून घेतलेला आहे। तर मस्त आपला जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा असा ढोकळा नक्की बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।